हॅलो. काय करतेस? काय नाही, तुझ्याच आठवणीत रमलीये. खरंच? काय एव्याही? एवई म्हणजे? एव्याही म्हणजे माहित नाही तुला? एव्याही म्हणजे फार मराठी बोलायला लावता बुवा तुम्ही. एव्याही म्हणजे देखल्या देवा दंडवत. नाही रे बाबा, अगदी खरं सांगते, मनापासून. मला पण तुझी खूप आठवण येत होती म्हणून फोन केला. उगाचच इमोशन्स दाबून ठेवायला काही अर्थ नसतो ना. एक्सप्रेस तर व्हायलाच हवीत, नाही का? मग काय म्हणतात तुझे इमोशन्स? तुला तर माहितच आहे की. मग हे मला कसं माहिती असणार? तूच सांग ना. नाही, तू सुहासशी बोलतेस का? बोल बोल, मी बाहेर थांबते. एक मिनिट. हॅलो सुहास, इकडे. मंजिरी आली ना? हा. तिला ना कबाब में हड्डी बनायची सवयच आहे. अरे, मग आपण नंतर बोलूया का? ओके, बाय. लव्ह यू. बाय. म्हणजे मला अजून वाट बघावी लागणार आहे तर? ओके ओके, नो प्रॉब्लेम्स. भरपूर वाट बघायला तयार आहे. बाय. ओके, बाय. हा, बस ना, बोल. सॉरी. सगळ्यात आधी कान धरून माफी मागते मी तुझी. का? आमच्यामुळे तुमच्या बोलण्यात व्यत्यय आला. मंजिरी, आता तुझी मस्करी बास झाली. काय नाही ग. बरं मला सांग, तुझी साडी फॉल बिडिंग करून आली ना? हो, संध्याकाळीच आणून दिली दुकानदारांनी. बस तेवढंच मला विचारायचं होतं. बरं झोप तू आता. की रात्रभर गप्पा मारायच्या आहेत सुहासशी? मंजिरी, तू जा आता. बरं, जाते. ए, सुहासचा फोटो बघू. अगं बघू ना. काय एवढ्या वेळ त्याच्याशीच बोलत होतीस ना? मंजिरी, तो यांचा फोटो? अगं मंजिरी, आता असे कितीसे दिवस राहिलेत माझे या घरातले. म्हणून मी आपलं सगळं माझं सामान आवरत होते आणि कपाट लावताना मला हा फोटो मिळाला. अगं बरं झालं तू आलीस. मी तो तुलाच द्यायला काढला होता. ओ, अच्छा. ठीक आहे, मग मी घेऊन जाते माझ्यासोबत. आणि तू झोप आता. हो. नाही म्हटलं तरी उद्या खूप दगदग होणार आहे तुझी. काळजी घे. चल. माझी खात्री होती बरं का, एक ना एक दिवस तुला माझी याद येणार आणि तू स्वतः मला बोलवणार. पुरे आता मी जे सांगण्यासाठी बोलवलंय ते आधी ऐकायचं. बोल की, बोल. नाही तुला काय सूचना द्यायचं चालेल माझ्या ध्यानात, तरी मी तुला बोलायचं नाही तर बोल की, बोल बोल. उद्या दिवसभर तुम्ही आपल्या आउट हाऊस मध्येच थांबायचं. काय वाटेल ते झालं तरी आउट हाऊसच्या बाहेर यायचं नाही. मला काय हवं असेल ते सगळं तिथे पुरवलं जाईल. काय हवं नको तर समज मिळणार. हो, समजा मिळणार. बड्ड बिड्ड आहे की काय होऊ द्या आमचा. चालू असं कर, उद्या सकाळच्याला अगदी भरपूर न्याहारी पाठव. दुपारच्याला सागोती आणि नाही दारू नका काय
दारूची सोय काय आपली कशी बी होते ग हा. आणि आणि चकण्याला एक 2-3 डझन अंडी पाठव हा? अरे जमलं तर एखादी बाई बी पाठव. काय शरम नाही वाटत असली मागणी करायला? भान ठेवा कुठे राहतो याचं. हेच तुमच्या बायांचं आहे. अरे नवऱ्याचं संपूर्ण बोलणं ऐकून घ्यायच्या आधीच तोंड सोडताय. ए त्या माझ्या म्हातारी जगत राहू नको, येडी आहे ती. तुला मी खुळा करील ती, कळलं का? अगं त्या आउट हाऊस मध्ये लय धूळ झाली आहे. धूळ झाडण्यासाठी एखादी बाई पाठीव बनत होतो. आणि तुमच्या मुलालाही तुमच्या सोबतच ठेवा. त्यालाही इथे यायची गरज नाहीये, कळलं? कुणाला ते सोन्याला? हो. गरीब पोरग आहे का ते? गरीब पोरग आहे अगदी माझ्या वाणी. अरे वाढाल ते जेवतय, ठेवाल तिथं झोपतय, सांगा तसं वागतय. काय गरीब पोरग आहे ते? काय ते शालू उद्या उद्या हाय काय बांधल्यावर? हा नाही म्हणजे त्या मोहितेबाईच्या पुरीचं लगीन लावताय की काय आपल्या सत्या संघात? काय बोलताय तुम्ही? काय झालं एवढं काय वय? राजघराणं आहे आपलं. राजघराण्यात परंपरा असती पटराण्यात ठेवण्याची. तसा आपला सत्य विराजपिंड आहे की अख्खी माझ्यावानी. निघालात तर बरं. आणि एवढं सांगूनही जर इथे फिरकलात, तमाशा केलात तर लक्षात ठेवायचं, माग पुढे न पाहता तू माझं थोबाड फोडशील. तो सत्य मला पाण्यात बुचकडून मारील. काय परमेश्वरा, बघितलीस काय परिस्थिती आली आपल्यावर? वाघ पडला बावी आणि केरड वाकुल्या जावी. येतो ठेविले अनंते तैसेची राहावे, किती असू द्यावे समाधान. येतो ग. चालू दार लावून घे. जातो जातो. विहंग, मी तुला आधीही सांगितलंय माझा निर्णय पक्का. मी प्रियाच्या साखरपुड्याला येणार नाही. मधुरा, साखरपुडा सत्यजितच्या घरी आहे, त्यामुळे साखरपुड्याला फक्त सत्यजितच्या घरातली माणसं आणि तुझ्या माहेरची माणसं एवढीच लोक असणार आहेत. आणि अशा वेळी तू जर तिथे दिसली नाहीस तर मग सगळ्यांना सरळ सरळ हेच लक्षात येईल की तुझं आणि प्रियाचं अजूनही पटत नाहीये. हा मग तेच खरं आहे. मी तुला कसं समजावून सांगू? काही वेळा आपल्या मनात नसलं तरी आपल्या लोकांसाठी आपल्याला थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि ते जाऊ दे, मी तिथे एकटा काय करणार? मला तुझ्याशिवाय करमणार नाही. मग मी उगाच आपलं इकडे तिकडे मी कसा वेळ काढू तुझ्याशिवाय तिथे? आणि तेही जाऊ दे, तू स्वतः एक नटण्या मुरडण्याचा चांगला चान्स घालवतीयस. हो हो, मोठीच काळजी आहे ना माझ्या नटण्याची. ठीक आहे, जास्त मस्का नको मारूस आता. मी येतेय, फक्त मंजिरी दी आणि अंकिता काकूला वाईट वाटू नये म्हणून. अच्छा, म्हणजे इथे नवऱ्याला काहीच किंमत नाहीये तर? नाही. नक्की? ओके. काय आता बाहेर झोपायला जातोय? तू जा. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम,
तुझे देखा तो ये जाना सनम। आजच्या या प्रेमाच्या दिवशी खास तुमच्यासाठी प्रेम भेट हॅव इट. थँक्यू सो मच. कसं वाटलं? तुम्हारी चरण में प्यार के काबिल, प्यार के काबिल. एक मिनिट. थँक्स अ लॉट. मोतीवाले बाई, तुम्ही आमच्याशी सोयरी कराल? हॅपी व्हॅलेंटाईन डे. मिस्टर होळकर, तुम्ही माझ्यावर खरंच खूप उपकार केले. मला माहिती नाही मी ते कसे फेडू शकेन. अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. तुमची खास मैत्रीण प्रिया, तिची एंगेजमेंट आहे येत्या रविवारी. महत्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी मला मंजिरीने दिली. म्हणजे मंजिरीच्याच कुठल्या तरी लांबच्या भावासोबत प्रियाची एंगेजमेंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियाची एंगेजमेंट मुधोळकरांच्याच घरी आहे. प्रेमाचं नाटक करीत होते. मोतीवाले बाई आम्हाला स्वतः द्या. मोतीवाले बाई, रिवेंज स्टार्ट. बदला सुरू. हॅलो. हा बोला बाबा. मी मस्त मजेत. काय एक काय बाबा, मुंबईला महत्वाच्या कामासाठी जातो हे काय कारण झालंय का? मला वाटलं होतं की तुम्ही शिवराज काका तुम्ही दोघेही याल. नाही नाही नाही. म्हणजे मग आता मुलाकडून फक्त अंकिता काकू आणि स्वतः नवरदेव बस. हो मी आणि मधुरा आहोत, पण मी मुलीकडून आहे. विसरलात का बाबा? काय हो, आता मुंबईहून परत आलात की सरळ मला भेटायला या. फक्त मला. हो पुन्हा या. ठीक आहे. काळजी घ्या स्वतःची. बाय. सगळ्या जुन्या जागा बदलल्या त्या बायका. तुला चहा हवा होता तर मीराताईंना सांगायचंस ना. आज घरात सगळेच गडबडीत आहेत प्रिया. आपल्या घरात आज शुभ कार्य आहे ना. शुभ कार्य म्हणजे तुम्हाला हे बोलून दाखवतोयस की मी घरातनं जाणार हे एक शुभ कार्य आहे, हो ना? प्रत्येक गोष्टीचा विपर्यास करायला हवा का?
आणि तसंही प्रिया, तू आजच्या आज या घरातून जात नाहीस. आज तुझा साखरपुडा आहे, लग्न नाही. आणि हीच गोष्ट सलतीये तुला, हो ना? मौनात मान्यता असते, म्हणजे खरंच ही गोष्ट सलतीये तुला. बट डोंट वरी, तो दिवस सुद्धा लवकरच येईल जेव्हा मी या घरातून कायमची निघून जाईल. झोपलात काय मिसेस? सॉरी, चुकून जरा जास्त वेळ डोळा लागला आज. झोपा झोपा मिसेस, झोपा. विद्यार्थ्याला पुरेशी झोप मिळालीच पाहिजे, त्याशिवाय तो चांगला पेपर कसा लिहिणार? तुम्ही हुशार विद्यार्थिनी आहात मिसेस, काही काळजी करू नका. तुम्ही मुधोळकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनी आहातच आहात, पण तुम्ही होळकर युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनी आहात आणि हुशार विद्यार्थिनी आहात. हा, तेव्हा तयार व्हा. आम्ही तुम्हाला स्वतःच्या हाताने नाऊ माकू घालणार, तुम्हाला नाश्ता खाऊ घालणार, बदामाचं दूध देणार, त्याने बुद्धी तल्लख होते. तेव्हा मिसेस, परीक्षेला तयार व्हा. महत्वाचा पेपर आहे, निकाल चांगलाच लागणार मला माहित आहे. तेव्हा काळजी घ्या, कळलं? हो. नुसतं मान डोलावून उत्तर द्या मिसेस, बोलण्यात शक्ती व्यर्थ वाया घालू नका. कारण सेव्ह एनर्जी, एनर्जी सेव्ह अँड यूज इट इन परीक्षा केंद्र व्हेअर इट इज ऍक्च्युअली निडेड. तेव्हा तयार व्हा. बंबात लाकडं टाकलीत, गीझर ऑन केलाय, आंघोळीला या. ओके, या आंघोळीला. प्रिया, पूर्वी आपण एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. त्यानंतर सगळंच चुकत गेलं. चुका तुझ्या हातून घडल्या, चुका माझ्या हातून घडल्या, कदाचित तुझ्या हातून थोड्या जास्त चुका घडल्या. त्या का घडल्या, कशा घडल्या, त्याची कारण मीमांसा आता करण्यात काहीच अर्थ नाही. कारण त्यातून आता काहीच हाती लागणार नाही. झालंच तर फक्त त्रास होईल, दोघांनाही. मला फक्त एवढंच म्हणायचं की निदान आता तरी एकमेकांबद्दल मनात किलमिश नको ठेवूया. आपल्यातले संबंध पूर्वीसारखे परत होणार नाहीत, ते व्हावेत अशी माझी इच्छाही नाहीये. पण ते वार, त्या जखमा, ते सगळं बॅड ब्लड विसरून जाऊया ना आता. तू सुहास बरोबर लग्न करून US मध्ये सेटल, तिथे तुम्ही एकमेकांसाठी दोघंच असाल, तुमचा सुखाचा संसार असेल, तुम्ही दोघं सुखी व्हा. आणि इथे मला माझ्या संसारात सुखी राहू दे. एकमेकांच्या सुखासाठी ही एवढी सदिच्छा आपण एकमेकांच्या मनात ठेवूच शकतो ना प्रिया. हे सगळं बोलायला नंतर नाही वेळ मिळणार मला कदाचित, म्हणून आत्ता बोलून घेतलं. कॅरी ऑन. हिशोबाचे शाब्दिक सारवासारव करून चुकते करता येत नाही. तू जखमा दिल्यास, बदल्यात तुला जखमाच मिळतील, सदिच्छा नाही.